नमस्कार मंडळी, मी मयूर घडेवकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज मंडळी आम्ही आलो आहोत रतनगड किल्ला, जो की वसलेला आहे रतनवाडी, म्हणजे भंडारदरा इथे रतनवाडी येते। तर आता आम्ही ट्रेकला वाजले 6 आणि 6 वाजता मी ट्रेक चालू केला आहे। तब्बल 2-3 तासाचा ट्रेक आहे। तर आपल्याला चांगले व्ह्यूज भेटतीलच 3 तासाच्या ट्रेकमध्ये। आणि जो आता इंस्टाग्रामवरती फेमस असलेला व्ह्यू पॉईंट तो पण बघायचा आहे आपल्याला रतनवाड गावात किल्ल्यावरील। आणि एक मंदिर आहे हनुमान मंदिर, ते पण आपल्याला एक्सप्लोर करायचे। व टाक्या वगैरे आहेत रतनगडातील महाराजांनी बांधलेला, त्या पण आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत। आपल्याला आता 6 वाजले आहेत, आपण आता निघणार आहोत आणि प्रवास सुरू केला आहे रतनवाडी गावातून। आता आम्ही मुंबईवरून आलो आहे भंडारदऱ्याला, म्हणजे मुंबईवरून आम्ही कल्याणला आलो। कल्याणवरून आपण मुंबईवरून आम्ही कसाऱ्याला आलो। कसाऱ्यावरून आम्ही प्रायव्हेट व्हेकल केली होती, तिने आपल्याला भंडारा येथील मंदिराकडे सोडलं। तिथून मग आपण अमृतेश्वर मंदिर, फेमस अमृतेश्वर मंदिराकडे सोडलं। तिथून आपण आता वरती जाणार आहोत। आता अमृतेश्वर मंदिरातून पुढे आला की थोडं एक धबधबा भेटेल, तिथून आपल्याला वरती चढायचं आहे। सो आता आपण वरती चढून आलो आहे थोडं थोडं। तर आता आपल्याला पुढे एक्सप्लोर करतो, चला पुढे दाखवतो तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू। पण आता आलो आहोत बेस पॉईंटला, जिथून रतनगडचा रस्ता आता सुरू होणार आहे, मेन रतनगडचा। हा बघा बोर्ड दिलेला आहे रतनगडचा, रतनगड किल्ला। इथून आपल्याला सरळ स्ट्रेट जायचं आहे। आपली मंडळी तिथे येतं, झालं त्यांच्याबरोबर जाऊ आणि जॉईन करू आणि स्टार्ट करू पुढचा प्रवास। 2 तासानंतर चालू झाला आहे। जा अंजलि, हाँ नीचे से जा, कुत्ता बन के। तू बोलता काय बोलला? शिडी शिडी मंडळी, आपण या रस्त्याने आलो आता आणि आपण आता फायनली ज्या मेन पॅच आहे शिड्यांच्या तिकडे आता आपण आलो आहे। आता इथून आपल्याला वरती जायचं आहे शिड्यांमध्ये। आता हे लोखंडी शिड्या चालू झाल्या आहेत। पहिले इकडे खडका म्हणजे दगडांच्या शिड्या होत्या, तर आता मोडकळीस आल्यामुळे गव्हर्नमेंटने किंवा आपल्या इकडच्या गावकऱ्यांनी, गावातल्या लोकांनी आपल्या सारख्या मावळ्यांना रतनगड कसा आहे आणि व्हिजिट देण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी अशा पायऱ्या वगैरे बांधले आहेत, जेणेकरून आपल्यासारखे मावळे महाराजांचे किल्ले बघायला जाऊ शकतील। तर हा बघा इथे स्पॉट आहे आणि आपली अंजली आहे। आणि हा बघा जो पॅच आहे तो लोखंडी पायऱ्यांचा, इथे आपल्याला वरती जायचं आहे, इथे जायचं आहे वरती। सो चला आपण चालू करूया। हा बघा आपले मित्र तुषार आणि सेजल जाते। सेजल दमली आहे बिचारी, तरी पण जाते। चला मग आता पुढचा प्रवास करूया। इथून थोड्याच अंतरावर आपल्याला लोखंडी शिड्या चालू होणार आहेत। लोखंडी शिड्या चालू झाल्या तर याचा अर्थ तुम्हाला समजून जायचा की तुम्ही रतनगडाच्या मेन पॉईंटला आलात। तिथून आपल्याला आता वरती जाऊन आपल्याला तो इंस्टाग्राम व यूट्यूबवरतील फेमस पॉईंट बघायचा आहे। तर आता आपण चालत जाऊ पुढे आणि बघत जाऊ।
तर मंडळी आपण आता पायऱ्या चालू केलेल्या आहेत चढायला. तर इथून पहिल्या लोखंडी शिड्या नव्हत्या, तर लोकांना वरती जाण्यासाठी व गड एक्सप्लोअर करण्यासाठी गव्हर्नमेंटने किंवा आपल्या इकडच्या नागरिकांनी या लोखंडी पायऱ्या बांधल्या आहेत, जेणेकरून लोक वरती जाऊ शकतील. तर पहिले इकडे दगडी पायऱ्या होत्या जे थोडे धोकादायक होत्या, इथून घसरण्याची ताट शक्यता होती. तर त्याच्यामुळे आपण चल 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 आता वरती आलो आहे. थोडंसंच अंतर राहिलं आहे, ते वरती गेलो का आपण तुम्हाला दाखवतो मेन स्पॉट. आपल्याबरोबर बरोबरची आलेली मंडळी तुम्हाला. मंडळी अशा प्रकारे आपण पोचलो आहे वरती. डेडली शेवटची शिडी चढून वर गेलो. तर हाच जो इंस्टाग्रामवरील फेमस स्पॉट जो प्रत्येक लोकांच्या रतनगडच्या ट्रेकमध्ये असतो. सूर्य कसं वातावरण आता धोका पसरला त्याच्यामुळे व्ह्यू दिसत नाही आहे. तर मंडळी आपल्याला एक्सप्लोअर करताना एक देवीचं मंदिर भेटलं आहे, तसेच आपल्याला गणपतीचं पण दर्शन झालं आहे. गणपती आहे पुरातन काळातील कोरीव काम केलेला. तसंच इथून आतमध्ये देवीचं मंदिर आहे, बघू शकता सूर्य कसं. तर चला इथून पुढे आपल्याला गुफा बघायची आहे, जी की या साईडला आहे. चालत जाऊ आणि गुफा बघू. गुफा या साईडला एक्सप्लोअर करायला. हे बघा या साईडला गुफा आहे. हे बघा आपल्या मंडळी गुफा एक्सप्लोअर करतायत. आणि हा एक ग्रुप आला सह्याद्री ट्रेकर्स म्हणून. ही एक गुफा आहे या किल्ल्यावरची. तर इकडे काय लोकांनी आपल्या गुफेतील वस्तूला पण असे काय लिहून आपल्या नाव वगैरे लिहून सगळं वाट लावले. तर कृपा करून जर तुम्ही येत असाल कोणत्या पण ट्रेकला आणि गुफेमध्ये असं काय भेटलं तर तुम्ही प्लीज करू नका, तुमच्याशी विनंती करतो. कारण आपल्याच हिस्ट्री आणि इतिहासाची लोकांना जाणीव नाही आहे काय लोकांना. आणि ते आपले असे काय लिहितात आपले नावं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची नावं. त्यामुळे आपल्या पुरातन गोष्टींना ठेच लागत आहे. तर असं कोण करत असेल तर तुम्ही थांबवा, जेणेकरून अशा काही गोष्टी दिसू नये पुढच्यामध्ये आपल्याला मुलांना. तर ठीक आहे, पुढचं बघू आपण काय अजून भेटतं ते आपल्याला किल्ल्यावरती. बघत राहू. इथून आलात की तुम्हाला दिसेल पाणी किती सुंदर निळं आहे पाणी. पहा हे पाणी किती खोल आहे आणि पाण्याचं एकदम काठ आणि खाली किती खोल आहे ते पण दिसतंय. बघा त्या ठिकाणी किती खोल आहे, म्हणजे पाणी किती शुद्ध आहे आणि पिण्यायोग्य आहे. तुम्ही पाहू शकता अशा 2 टाक्या आहेत. ही एक टाकी आहे आणि एक तुम्हाला दाखवतो दुसरी टाकी त्याच्या बाजूलाच आहे. त्याचं पाणी वाहत या टाकीत जातं आणि त्याचं पाणी पण एकदम पिवळं निळसर पाणी आहे. हे बघा वगैरे असं पाणी. असं प्रकार व्हिडिओ बघत राहा रतनगडचे, तुम्हाला काय दाखवेन. अशा प्रकारे मंडळी आपण आपला रतनगडचा ट्रेक एक्सप्लोअर करून आपल्या मंडळीसोबत परतीचा प्रवास सुरू केला. तर अशा प्रकारचे सह्याद्रीतला जडलेला एक सुंदर असा ट्रेक होता रतनगड किल्ला. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुढचा व्हिडिओ येईल. तोपर्यंत बाय बाय.